राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. रूपचंद डगळे ओंकार नगर पंचवटी नाशिक यांनी ही माझ मायना टोपी दिलेली आहे. सप्रेम भेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये 500 रुपये दान सुद्धा पाठवलेलं आहे. अहो नवरी वाणी नटून तटून मी तुम्हा पुढं बसते, अहो नवरी वाणी नटून तटून मी तुम्हा पुढं बसते, अन सांगा राया सांगा मी कशी दिसते. ऐकलं का? गेले जमिनी बिमिनी पार गेले याच्या पायी. तुम्हाला माहित नाही, हिचं लय वैशिष्ट्य आहे. ह्या टोपी म्हणजे दुधारी तलवार आहे. आजकाल फक्त नवरदेव नवरी आणण्यासाठी वापरतो हा भाग वेगळा, पण ह्या टोपी घालून आज्यांनी पंजांनी पारो दाळून टाकल्या, काय ठेवलं नाही. बरेचसे आता पेट्रोल पंपाव का आम्हाला इथं 500 रुपये हजरी, डोक्याला ताण नाही. कस काटून शिव्या घालतात आज्या पंजाला. लय जमीन घालवली लोकांनी ह्या बाईच्या नादापायी. बर हा नाद नेमका काय विषय आता तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. आपण नुसतं आता समाज आजच्या तारखेला बघतोय, आईला अमक्या तमक्याची बायको पळून गेली, आला तर अमक्या तमक्याची बाई बिघडली, पुरी पळून जात्यात, बायाच बिघडल्यात, नवरा असून परपंच असून नवरा मारत्यात. नवरा कोण कोण आपापल्या पद्धतीने अंदाज लावतं की ह्याच्या पाठीमागचं नेमकं काय, ते कारण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. टुरी खटकाची त्याबद्दल वाद नाही. टुरी खटकान बाई धिंगाणा लय बेकार कार्यक्रम झालाय. काय विषय इसकटून संध्याशिवाय तुम्हाला अजिबात कळायचं नाही. आज माझी हातजोडी विनंती, एक टूरला सुरुवात करण्यापूर्वी 3.5 मुहूर्तातला मुहूर्त आहे. आज काहीतरी नवीन व्यवसायाची सुरुवात करा. जे आज्यांनी केलं, जे बापानी केलं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करा. जे पण क्षेत्रात आहे, जे पण डोक्यात आहे, जे पण तुमचं स्वतःचं आयुष्य आहे, माझं येड्याचं आहे का, काहीतरी करा. आज नाही काय करू शकत बाबा, माझा इच्छा आहे असा धंदा तसा धंदा, कागद घ्या एक, त्याला पैसे लागत नाहीत, पेन घ्या आणि त्याच्यावर लिहून काढा, आपलं स्वप्न लिहून काढा, आपलं स्वप्न लिहून काढा. सकाळच्या बारी स्वप्नाचा आपला कागद गडी करून ठेवायचा. हा, श्री बगलामुखी माता लिहायचं, स्तोत्र माझ्याकडून घ्यायचं व्हॉट्सअपवर. हा बघा, 2026 आता 25 गेलंय, 26 मध्ये तुमचं काय होतंय, एक नंबर कार्यक्रम राबला जाणार तुमचा. हा, कलियुगातली दैवी शक्ती मला स्वतःला तिथे झालं. ज्या माणसाने आयुष्यात कधी 10 रुपयाची फुलं देवाला वाहिली नाहीत, ज्या माणसाने कधी नारळ फोडला नाही, कारण देव मी दुसरीकडे शोधला, बाकी देव नाही अशातला भाग नाही बरं का. हा, ते कोणाचं काय ऐकू नका तुम्ही. ह्या जगावर काहीतरी अशी ईश्वरी शक्ती, काहीतरी ताकद आहे, युनिव्हर्सल पॉवर म्हणा, नियती म्हणा, काहीतरी असं आहे जे वाईट केल्यावर त्याचं वाईटच होतं. ही गोष्ट खरी बरं का. हा, आणि चांगल्याचं चांगलं होतंय असा विषय. त्याच्यामुळं तुमचं स्वप्न फक्त चांगलं करायचं हे हाताने, वाईट नाही करायचं. येऊन इथं आज आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ. पुणे, तिथे काय ऊन आहे असं पूर्वी म्हणायचे, आता बरेच ऊन आहे. पेनशरांचं शहर, शांत शहर आणि हिरवगार शहर, स्वप्नांचं शहर, मुंबईच्या पाठोपाठ पुण्याची ओळख फार वेगळी. पण सध्या कोणती आमदार मंत्री संत्री कोण येते, जागा दाडापत्यात बघा तुम्ही पेपरला. हे जे उच्च आहेत ते भिकारचोटांचं शहर, जे गरीब आहेत त्या कोयत्यावाल्यांचं शहर, कुणी कुणाच्या मर्डर करतंय काय. हा, ही अशी अवस्था पुण्याची मी पहिल्यांदाच बघितली. तुम्हाला सांगतो, लोक मरायला इथे यायचे, मरायला देशात कुठेही त्यांनी काम करून द्या, पण एक घर, हिरवीगार झाडी, तिथलं ते सकाळचं मॉर्निंग वॉक, काय ती ओळख होती जुनी पुण्याची. आम्ही 95-96 जायचं पुण्याला बघायला. अलंकार टॉकीज, तुमचं मंगला टॉकीज, चित्रपट बघायला जायचो आमच्या तरुणपण. काय ती शहर होतं, काय ती सुसंस्कृत पुणे. हा, लय पण आजच फार वाटलं झालं तुम्हाला सांगतो. तरी पण त्यातून चांगलं शोधण्याचा प्रयत्न करू. ह्या पुण्यात काय नसलं तरी एक गोष्ट आहे, पैसाही ध्यानात ठेवा मुंबईप्रमाणेच. आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं असं, आईबापाचं स्वतः प्रपंच उभा करायचं असं ना, पुण्याची निवड करू शकता पैसे कमावण्यासाठी. ह्या पुण्यामध्ये घडलेली घटना, पुण्यामधील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय. आणि तो परिसर एकदम मस्त छान, एकदम ते सर्पोद्यान आहे तिथं, भारतीय हॉस्पिटल आहे तिथं. हा, पतंगराव कदमांची पुण्य आहे ती. हा, ती सगळं त्यांनी त्यावेळेस जागा घेतल्या, ती काय हॉस्पिटल उभं केली. आता त्या हॉस्पिटलमध्ये का टाकाटाकी चलती का काही माहीत नाही, पण ज्यावेळेस आम्हाला अनुभव आहे, फार सुंदर हॉस्पिटलचं काम चालायचं एक 7 वर्षापूर्वी.
असा विषय. ह्या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय सुरुवात होते बकुळा नावापासून. नावच मादक असलं पाहिजे का? बाई तेवढी मादक, तिच्या गुणाचं आणि तिच्या शरीराचं वर्णन काय करावं. नाद खुळा बाई. 100 जणी लाईनीत उभ्या करा, 100 तरी टपकून निवडून त्याच बाजूला पडन. त्याप्रमाणे बकुळा. हा, ती राणा का कोण खासदार आहे बघा, बरीचशी तिच्याशी मिळती जुळती. देवाने एखाद्याला देतो बा सौंदर्य बरोबरून. खासदार का कोण आहे बघा, राणा ती तशा प्रकारची बाई. आता ही मुलगी गरीब कुटुंबात जन्माला आलेली, पिवळी चुटूक, हा पिवळी गोरी म्हणायचं त्याला. हा, काळी भोर केस आणि तितकीच काळी 4 डोळे, आखीव रेखीव. त्याच्यानंतर पाणीदार डोळे तिचे, म्हणजे सौंदर्य एक नंबर धरून चला तुम्ही. गरली वडिलांची परिस्थिती अशी की शिकू शकत नाही. मग बाई जाऊन द्या गाडी, ते पाणी वाजून त्यांनी हे. आणि ते सगळ्यात बेस्ट असतं का, तर ते लय लाताळ होतं मग. हा, ते कुत्र्याचं खळ होऊन जातं मग. आज एक गाडी सोडून देतोय, परवा दिवशी दुसरा गाडीवर सोडतो. पूर्वी कोणत्या गाडी कोणाकोणाच्या गाडीवर बसली बापालाच मेळ लागत नाही. बापाला आईला त्रास होतो. मग ते म्हणजे आपलं तारारेली करून दिली. तिचं नशीब, नवरा लय भारी मिळाला त्याला, प्रत्येक नाव त्याचं. पण तो पोरगा असा होता की एकदम सरळ रेषेत चालणार. खाली बघून जाणे, खाली बघून येणे, डोक्याला ताण नाही, कुठलं व्यसन नाही, काय नाही. पण पगार 500 रुपये रोज. आता 15,000 काय कात व्हायचा. ही घरीच दोघांचं लग्न झालं, 15,000 रुपये. आणि नेहमीप्रमाणे एक रूम घेतली, 4,500 रुपये त्याला भाडं. जेवढा पैसे किराण्याला लागत नाही तेवढे पैसे पुण्यात नुसत्या रूमला लागतात एक राहायला. साधं इतकी भयानक परिस्थिती. जागाचं बाजार जिथलं तिथं म्हणजे आकाशाला भिडलं. 4,500 तिथे गेल्यावर राहिले 9,000 रुपये. त्याच्यात सगळं बघायचं. पोरसोर काय झालं नव्हतं. महिना 2 महिने 4 महिने प्रपंच झाला यांचा. एकात काय बागा ना. ही जी बकुळा आहे तिने किचकिच चालू केली नवऱ्यासंग. बागत नाही. माझी स्वप्न कवा पुरी व्हायची म्हणजे असं नाही. नवरा समंजस होता. ध्यानात ठेवा, एका बाईपेक्षा पुरुष, मला असं वाटतं की बऱ्याच वेळा मिळतं जुळतं करत ॲडजस्ट म्हणजे प्रपंच आहे. थोडी नोकरी बदलू भविष्यात काही पाहिजे तर तुला मी म्हणजे परवानगी देतो की तू एखादा जॉब शोध, एखाद्या महिला कुठं कामाला जातात का त्यांच्यात जा, काहीतरी आपण दोघं मिळून प्रपंच चालू. जाते म्हणली. रिसेप्शनिस्ट असं एक भाग असतो. त्या नंबर गेला, डॉक्टर असतो का आतमध्ये, तुम्हाला सगळं माहिती. ती कितवा नंबर, तुमचं नाव काय, नंबर सांगा, लिहायला ती एक खुर्ची बाय असती. ती भेटलं बा तिला. ही ती दवाखान्यातली ती रोगाट चेर. हा, दवाखान्याविषयी तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. मला का आतलं सांगायचं सवय, ऐकून घ्या. कुठं प्रत्येक वातावरणाचं एक फॉर्म्युला लिहिलेला असतो, एक गणित असतं. प्रत्येक वातावरणाची स्वतःची आपली एक ओळख असते, आपली एक जात असते, एक आपला वास असतो, एक गंध असतो. आणि निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी सुद्धा असते. जितकं भारी, जितकं एक नंबर, कुठल्याही मंदिरात जा तुम्ही, भारतातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गाभाऱ्यात शिरल्यावर ती वर्षाची बाग असतो का पोकळ, त्याच्या शिरल्यावर एक तिथं आध्यात्मिक ऊर्जा कनेक्ट झालेली असते. तुम्हाला सांगतो, देवाची पिंड तुमचे डोळे पाहत असतात, किंवा देवी देव जे काय असेल ते धूप नैवेद्य फळं यांचा वास, तो गंध, ती असं एकदम पवित्र वाटतं, भारी वाटतं. म्हणजे आपण तिथे खर्च करून जातो येतो बा, आपल्याला लय भारी वाटतं. तोच माणूस तुम्हीच आहे, वातावरण फक्त बदललं. तितकं मला तो वासच लय आवडतो. कुठल्या गाभारा शिरल्या रस्ते कुठं गेलं तरी मला आवडलं. एक मंदिर असलं की आपलं उघडं असलं तर लगेच आत जायचं, असं मला नाद आहे. तेच तुम्ही तिथं वेगळं तुम्हाला वाटणार. तिथून तुम्ही बुधवार पेठेच्या कोपऱ्यावर जा पुण्यात, वाफरलेल्या कंडोमचा वास, त्यातल्या नासलेल्या कुजलेल्या विर्याचा वास, तो एक दर्प त्या हवेत पसरलेला असतो. वखवकलेल्या नजरेचे डोळे, ज्याच्याकडे पैसा नाही पण ते असं बायांच्याकडे असं आधाशी पाहणाऱ्या नजरा तुम्हाला तिथे दिसते. 80% लोक तुम्हाला 10 रुपयाला सापडतात. पास झाला की तुम्हाला बाप काय आल्याशिवाय राहणार नाही. बायाच ना, आजा ना आजा ना, चायला मी आयुष्यभर आपली देव नाही होत बायला इचरायची, इकडंच हातबट्टी करतोय, हस्तमैथून करतोय. अशी पोरं
पण बाया तिथं डायरेक्ट बोलतात, माणसाचा मानसशास्त्र मेंदू आतला जाणून घ्या. ज्या सुखाच्या तो अपेक्षा करतो रात्रंदिवस, ते सुख जर गपकून उभं राहिलं, ते मला ये इकडे चल 300 शॉट, नको बा, लगेच रिवर्स टाकतो. हे मानसशास्त्र लोकांना कळत नाही. स्वतःला जाणं, स्वतःची व्हॅल्युएशन जाणं, स्वतःचं अस्तित्व जाणं, स्वतःची किंमत आणि लायकी पण जाणून घ्या. आपली काय लायकी वळा इथं, लायकी कशा निवडण्यासाठी प्रयत्न करा. आईबाप रात्र, आईबाप बोलू शकत, आईबापांच्या वतीने मी बोलतो, पोरांशी पोरीशी बोलतो, तुम्ही जाणून घ्या. ते बोलू शकत नाहीत, पण त्यांना असं वाटतं आईला बापाला, मला इतका अभिमान वाटतं आपल्या लेकरांनी आपल्यापेक्षा मोठं काहीतरी हो, त्याला समाधानी हो. हे झाला गंध. आता ही जी बकुळ आहे, एवढं धिंगाणा सौंदर्य, तिथं ती धंदा हो नाही तर हो नाही, पण डॉक्टरच मारता खुश व्हायचा. आईला काय रिसेप्शनिस्ट आहे आपल्याकडे, ती भाऊ एक नंबर बाई भाऊ. पण ती 8 हजारात यायला म्हणली, काय कात होतं यांनी. एक मेकअपचा सेट विचारायला गेले तर 4,500 रुपये सांगितलं, लॅक्मे कंपनीचा. मला सुद्धा आतलं इंग्रजीची कंपन्या सगळ्या माहिती आहेत, तुम्हाला आतलं कळायचं नाही, मला लय माहिती. 4,500 सेट, माझं 15-16 दिवस इथं गाशी ते मी. हे त्या बाईची मेंटॅलिटी जाणून घ्या. तिला म्हणले नाही नाही, आणि ज्याच्या हे आतलं द्रावण स्त्रवतं ना मेंदूतलं, ते विचार करतं मन. जो माणूस श्रीमंत आहे, आता काही गरिबीतून श्रीमंत झाले लोक आहेत, जो श्रीमंत आहे ना, ते ह्यानी डिम बल्ब अजिबात नसतात, इजून गेलेले नसतात. ते इथं त्यांची वादळ चालू असतं सारखं, करमत नाही त्यांना, झोप लागत नाही त्यांना. काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल. म्हणजे 1 नंबर नाही बरं का, 2 नंबर नाही म्हणून, की जेणेकरून मी श्रीमंत बनेन. शेबाईचं चाल म्हणे 7-8 हजार अपमान आहे माझ्या सकट, माझ्या सौंदर्याचा सुद्धा. मग ते डॉक्टर लाकडा टाकावं तर ती बी गेन गेलेली, म्हणजे तिथं काय उपयोग नाही, त्याचं काही खरं नाही. म्हणली ती बायको, नुसता फोन आला तरी ती पेशंट अर्धी इंजेक्शनची सुई घातलेली सुद्धा ती बाहेर काढायची आधी बायकोचा फोन घेतो, इतकं गडबडतं बायको. ही काय आपल्या गाळाला लागायची, काय नाही बरोबर. दिले सोडून ती डॉक्टर, की त्या बकुळानी परत नाही केली. इथं काय थांबत नव्हती बाई. PMPL म्हणजे PMT, पब्लिक मर्डर ट्रान्सपोर्ट असं पूर्वी म्हणायचे तिला, आता काय म्हणतात कोणाला माहिती. पण ते ठोकी देत माणसांना, म्हणजे ह्या लय माणसं मारली PMTने. देत नाही ती कोणाला, शिवीगाळ करणार. ती खाकी असली म्हणजे त्यांना वाटतं ती IPS खाकी, काय तसलं काय नसतं. पण बेअदाकारपणे गाडी चालवणे PMT आहे. आणि PMTचा ड्रायव्हरचा अजून वैशिष्ट्य सांगू, जजमेंट आणि टायमिंग त्यांचं लय खतरनाक. गडी 600-700च राबवू द्या, पण अशी स्टिअरिंग वळवणार काय ती जजमेंट. ती काय पुण्याची फार वाईट अवस्था झालेली आहे. दर्या मे खसखस, म्हणजे अख्खा दर्याचे रस्ता बारीक अरुंद. रस्त्याचं 1 नंबर टेक्निक माझ्या लाईफमध्ये बघितलं. वडोदरा नावाचं शहर आहे गुजरातमध्ये, आपल्याच मराठी माणसांनी स्थापन केलंय. ती गुजरात्यांचा काय संबंध नाही, तिथं मराठी माणसानं स्थापन केलंय. जे शहर 300 वर्षापूर्वी स्थापन केले, त्याचे रस्ते त्यांनी 150 फूट अंतर ठेवलं. म्हणले भविष्याचा विचार करता हे गरजेचे आहे. आजही कुठं ट्रॅफिक होत नाही, इकडून लोक पाय पाय, त्यात गार्डन आहे, झाड आहे मधून, 4-4 लेनचे रोड आहेत. काय ट्रॅफिक, 1 नंबर शहर वडोदरा. काय त्या पुण्याची अवस्था करून टाकली. असं जाऊ द्या बरोबर. आता ह्या बकुळाने काय केलं, हे सोडून दिलं. PMT मध्ये तिला जॉब मिळाला कंडक्टरचा. तुम्हाला माहिती, त्याला झाला 4-8 दिवस त्रास. त्याला एका गोष्टीचं आतून समाधान, प्रत्येक पुरुषाबरोबर बोलायला मिळते, किंवा ती बोलावं लागते. ती नाही बोलली तर आपण म्हणतो ना, इथलचं द्या तिकीट, तिथलं द्या पैसे, पुढं करून. सेम PMT चालायचे अनेक पुरुषांच्या बरोबर. त्याच्यात काही काळा कुळकुळीत बूट, ती बी ती 3 शेवाला बाहेर ठेवलेला नाही बरं का, त्याच्यावर कंपनी असतीच, हाय फाय कंपनीचे नाव वेगळी आहेत. काय काय ते बूट, सॉक्स, चांगल्या कंपनीचं घड्याळ जर हातात असेल, लायनिंगचा शर्ट, गुळगुळीत दाढी केलेली, हे पुरुष त्याच्या टार्गेटवर राहायचे. मोबाईल बाय आयफोन असेल तर नादच खोळा, ती एक चावीची आयफोन. असा पुरुष बघितला की त्याला थोडं स्माईल द्यायचं. थोडं स्माईल असं नुसतं दिलं पुरुषाला की तिचं एक व्यक्तिमत्वच असं होतं, फिगरच अशी खतरनाक होती की गड्याचं नट किती विकास काढून आवळा, वाईसर सोडून नट दिला व्हायचा.
अशी नजर असते. हा, वायसर हलायचं, नटर हलायचा, पात्रा दिला, दर 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 दर. काय करावं, पुरुषाचा कार्यक्रम ती देवाने काय दिले कोणाला माहिती, लय वासना दिली पुरुषाच्या. मग तुम्ही तेच का मॅडम? हा, नाही मॅडम, ज्याला लफडं करायचं लॉजीवर नाही ना, तुम्ही मॅडमनी सुरुवात करतो त्यांना ठेवा. वा वा, छान. हस त्यांनी एकदा फक्त विचारूच तर जर वाटलं ना, काय काय ते रिस्क घेऊन जगतात. एक एक तोळ्याची चेन सुद्धा ती अंगठी असती, नाही का? हा हा, इथंच रिस्पॉन्स अमक तमक. 4-2 तर काटवायला सुरुवात केली का डायरेक्ट लॉजला. बघा, आणि तिची मानसिकता काय झाली सांगतो तुम्हाला. आणि आजच्या ह्या लफड्याचं कारण ही जी बकुळ आहे, उफाड्याचं सौंदर्य. ह्याच्या डोक्यावर जी केस आहे, केसाच्या खाली जी गुटी असते अशी, स्त्रीला जे टक्कल आहे त्याला गुटी म्हणतात, ध्यानात ठेवा. गड्याची वेगळी, हा, गड्याची चौकोनी आडवी असते, म्हणजे एक लांबलचक असं लंबुळतं कलिंगाड बघितलं का बारकं 20 वालं बरं का, हा, तशी गुटी असते. त्याच्या आतमध्ये जे मेंदू आहे, मेंदूचा शोध अजून सगळा कोणाला लागलेला नाही, अजून शास्त्रज्ञ पिट टाकतात रात्रंदिवस. हे शरीर मॅनेज कोण करतंय, आत्मा नेमका कुठे आहे, मन नेमकं कुठे आहे, मेंदू हा हा भयंकर गोष्ट आहे मेंदू माझी. तिने विचार असा केला, साला काय जिंदगी चालली 20-30 हजारात. माझं एक स्वप्न होतं. हे स्वप्न असं होतं की गरिबीत जन्माले पण गरिबीत मारायचं नाही. मला एक खडकवासला साईडला, म्हणजे पुण्याचाच वरच्या साईडला खडकवासला धरण आहे, आणि तिथं निसर्गरम्य परिसर आहे, पुढं सिंहगड किल्ला आहे. ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये लय नाही 2 गुंठ जमीन घ्यायची जागा बरं का, त्याचे बाव आज गगनाला भिडल्यात. 2 गुंठ स्वतः कंस्ट्रक्शन करायचं, गार्डन अधिक, गाडीचं पार्किंग अधिक, 2 BHK बसला पाहिजे. बघा स्वप्न. ती लिहून काढली मी, तुम्हाला कसं मला आज लिहून काढा, तुम्ही तिने पण लिहून काढलं असं धरून चाल. ती डोक्यात तिच्या. गाडी स्वतः चालवायला शिकवणार, लायसन्स सकट. एक अलमारी आतमध्ये, त्याच्या 150 साड्या, सगळ्या बरजरी. ही अशी टोपी घालणाऱ्यांची कमी नाही. हा, हे तोंडात पान, बँकेत पैसा. त्यांना फक्त नको ते भाग असे 10 बाय मिळाले का, की ते कचा कचा सील न तोडता बंडल फेकणार लोक आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला सांगतो, मोकळी जाईल लोक. मला फोन करतात लोक, स्वतःच्या पापाची कबूल देणारे लोक आहेत माझ्याकडे. सबस्क्रायबर आपल्या, त्यांना काय नाव ठेवून ते का आता आहे ते आहे भाऊ, आपण जाऊन जाऊन झालं गेलं ते सोडून भाऊ. 1.5 कोटी होती मामा, 40 लाख आलोय. म्हणलं मग काय 90 लाख बायांच्या वारी घालावले. म्हणलं बाया किती मोजल्या नाहीत, पण 300-400 असत्या पुरी बाया. अशी लोक आहेत गडीवर. मलाच काय बोलावं कळत नाही बाबा. मग हा, कैसे कैसे लोक रहते हैं या, काय करू. ती लय अवघड, तुम्हाला कळायचं नाही. तिची विश्व लय मोठे आहे, आणि आपण ह्याच्यात बोलत नाही, हे आपलं चुकी, मूर्खपणा आहे आपला. सगळं जाणून घेतलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला जीवनाची नक्की दिशा सापडेल. ती म्हणली एवढं पाहिजे आपल्याला, अलमारी बिलमारी आमचं. तिची जी स्वप्न आहे ना, त्याच्यामध्ये ती सगळी स्वप्न फक्त पैशाने पूर्ण होणार होती. तिने अमाऊंट साधारण काढून बघितली, जवळजवळ कुटीला शिवत होती. 1 CR, 1 खोका, आपल्या माननीय, वंदनीय, आदरणीय आणि बरेच काही निय अशा मंत्र्या संत्र्यांच्या भाषेत खोके. हा, आता हिचा 15-20 हजार पगार, त्याचा 15, काय कात होणार आहे का, वांग होईन का त्याच्यात, काय होऊ शकत. जिंदगी में कुछ एक्स्ट्रा करना मागता, एक्स्ट्रा. तिच्या डोक्याने हे केलं. रातीबागला मग जी आरतीन बिरतीन सगळे हे केले. जबान लय भारी चालायला लागली बा आज. आता आहे ती असे, ती जीव वाकिल नाही देणार, वाईटाची जबान खेचून काढणारी. हा, देवी सोपं नाही ते. म्हणले बनायचंच, काय काय करता येईल, व्हॉट इज माय कॅपिटल. मला सुद्धा इंग्रजी येतं. माझ्याकडे बाग भांडवल काय. तिला भांडवलाचा शोध लागला होता. हा, ती नियम ती गेलं, ती इकून टाकलं ती जनावरांच्या बाजारात. लाज लज्जा, आबरू, इज्जत, शरम सगळी इकून टाकलं. माझ्याकडं मुसमुसलेलं असं शरीर आहे की ह्या शरीराला थोडं डिल्ल सोडावं लागेल. डिल्ल सोडणं माहिती आहे प्रकार तुम्हाला. हा, मला लय आतलं सांगायचं त्याच्यात, मी डिल्ल सोडणं तुम्हाला सांगूनच टाकतो. तुम्हाला सांगतो, ह्याला थोडं डिल्ल सोडावं लागेल. हे डिल्ल सोडलं की आहेत अशी टोपी घालणारे, असा कोट घालणारे ती येणार आहेत, पण पैशावाल्या. भिकाऱ्यांना इथं चान्स नाही.
हा, भिकाऱ्यांनी काय नाही, त्यांनी फक्त जसं मोबाईलच्या काचातलं जग बघून ते जुरतो का तसं फक्त जुरायचं बुवा. मोबाईल मधल्या काचातली प्रत्यक्षात उतरण्याची जी ताकद आहे ना, त्यांनीच ह्या जगात जगायचं बुवा. नाही तर अवघड आहे. तू जगला काय तू मेला काय, तुला पेट्रोलला सुद्धा 50 येणार नाही. काय नाही, लोकांचं तुम्ही सोडून द्या, लोक सक्षम बना. तिन्ही डोकं असं हे जर टार्गेट अचीव करायचं असेल, हे जर गरुड झेप घ्यायची असेल, पैसा मिळत असेल ना, आणि तिथंच बाई फसली. ध्यानात ठेवा. अनेक प्रकार होते. ती असलेल्या भांडवलातून 2 लाख 4 लाखातून एक चांगल्या प्रकारचं हॉटेल उभं करू शकत होती. एक नंबर चव, एक नंबर पुण्यात चोखंदळीत बरं का, लय ध्यानात ठेवा. जे फेमस आहेत ना ते एक नंबर क्वालिटीचं बनवतात म्हणून ते फेमस आहेत. ध्यानात ठेवा. पुणेकरासारखा चोखंदळ माणूस नाही. खराट जास्त झालं तर तोंडा बोला म्हणायचे, साहेब मीठ कमी करा. असं आहे पुणेकरांचं. मला आमचं जिल्हा आहे, मला माहित सगळं. जिथं क्वालिटी आहे ना ते पैशाचा विचार नाही करीत. मग 5 रुपये जास्त घे, क्वालिटी. हा, पित्तळाच्या पातेल्यात चहा विकणारे अमृततुल्य नाव दिलं. 4-4 10 कोटी रुपयाची प्रॉपर्टी तयार केली. या पित्तळाच्या पातेल्यात चहा विकणारे, त्याचं नाव अमृततुल्य, अजूनही फेमस आहे. हा, सवीच देणार त्याला पुणेकर विकत घेणार. ध्यानात ठेवा. करा काहीतरी करा. आता हिथं काय झालं, डिल्ल सोडावं लागेल म्हणले शरीर. मग ज्या PMT मध्ये कामाला होती ते सगळे परमनंट कामगार होत्यात. त्यांनी टार्गेट केलं. सगळ्यांसंग मितभाषी बोलणार, सगळ्यांसंग हसून खेळून राहणार. मग आता कसं आहे पुरुषात तुम्हाला सांगतो. आता एखादा पार वयस्कर तो म्हणतो बा जाऊन द्या बरोबर, पण बरेच जण राणीला गुल्ल्या दाखवणारे असतात आतून. माणूसच स्वभावच लय चित्र आहे. त्याच्यातलं एक जणाला काय काय डबाच नाही आणला मी, बोलण्याचा प्रयत्न बरं का. आता कर्मचारी म्हणले ती एक आपापलं हेच असतं. पोलिसाला का सांभाळून घेतो का नाही, ऐकतो का नाही. आपला कुठला पाहुणा पोलीस आहे, ओ मला पकडलंय सांगा ना, ती त्यांनी फोन केला बरं जाऊन द्या परत हे करू नका. असंच असतं. पोलिसाला लाच पण देतो बरं का. ध्यानात ठेवा कधी कधी. हा, हमाम में सब. हा, आता इथं काय झालंय, आपलीच कर्मचारी आहे, त्यांनी ओळखायचं. डबा नाही आणला, अहो मॅडम बसा ना आमच्या ताटात, बकुळाबाई बसा. बकुळाबाई सुगंधाबाई यांनी अख्ख्या जमिनी काय लावल्या लोकांना. ध्यानात ठेवा. पडल्या असत्या 4-2 उलट्या पालत्या त्या ह्या टोपी खाली, पण वाटोळ करून टाकते. लय लुटली लोक बी इडी. इकडं गुंगर हालन, इकडं कसा लचका तिकडे एक बसला, पाच्या करता गेली बा इकडं. हा, भरणाचं सोन्याचं गोपच्या गोप मोठं करून दिलेलं आहेत. काही सुवर्णकार सुद्धा माझ्या संपर्क आहे, आपलेच सबस्क्रायबर आहेत. म्हणला मामा लोकांना बायच्या नादाने काही नाही, फार वाटोळ केलं बा. अरे म्हणलं त्यांना MC ची सुपारी दिली असं काय म्हणते बरं, काय डोकाला ताण का. कुणी कसं जगायचे जल त्याचंही, पण त्यांच्या माता मावल्या, त्यांच्या बायका, याचा श्राप त्यांना लागला शहराला. ध्यानात ठेवा. पुढल्या वेळेस ते अशा जन्माला जाणार कुत्र्याच्या की ते मग इच्छा पूर्ण करायला बघणार, पण त्याच्यापेक्षा दंडार कुत्र आहे का त्याचा कान तोडून टाकणार, त्याला करूनच देणार नाही. तेच करणार का ते दंडाण गे. हे आपलं मरी गेलेलं कुत्र. 2 प्रकार कुत्र्याचे. जाऊन द्या, कायला मला बोलायला होता. असे वाटलो केलं लोकांपर्यंत इस्टेटीच. या घटनेमध्ये तिने त्यांचा डबा खायला सुरुवात केली, ओळख वाढवली. म्हणली बायको लय तुम्हाला जीव लावते, लय चांगली. बोलण्याचे एक प्रकार असते. बकुळाबाईंचं ती नुसती बोलण्या, तिचा आवाज कंठ वगैरे फार नाजूक. हा, ह्याला वाटलं आयला आपली बायको मस्त चांगली आहे, पण आता काय आयुष्यभर का एकच चपाती खावा. कधी कधी वाटतं ना बाबा की थोडं कांदा उथप्पा, थोडं चटणी सहित असावा माणसाला. फोरप्लेला चटणी म्हणतो मी. मग ती वळवळ करायचं, पण मानता कसं काय, टोलं खायच्यात का. बाई चांगली असली तर काय, जी चांगली याला फक्त मलाच पाहिजे होता. तुम्ही मला लय आवडता, हा तुझा स्वभाव लय चांगला आहे, असं तसं. ह्याच कॉलेजला पोरगी जाती, पोरग शिकतं इंजिनिअरिंगला, बायको घरी डबा करू करू मरून गेली बिचारी. त्या PMT काम करायचं, याचा पगार आहे, शिव गाडी चालवतोय, दुरुस्त करतोय, तिकीट फाडतोय, सगळं व्यवस्थित झालं होतं ना. पण बिघडला ना बाईमुळं. म्हणली जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरुरी है सनम. हा, 100 मला वाटतं एखादा आसन बुवा. हा, जुबान का पक्का, लंगोट का भी पक्का. असा ऑफर आल्यावर 99 बिगर चप्पल घालता लगेच लॉजला. खर्च बिर तिथं पैशाला डिमांड नसतं काय. हा, वेटरला सुद्धा 500ची देणार आहेत, 500ची वेटरला. नो डिस्टर्ब, माझी चोळाचोळी होस तर तू अजिबात कोण नाही आलं पाहिजे. जाऊन दे 500 तुला टिप,
आज काय म्हणतात ते मधाची डबी घेऊन या, आज मध ओतून मध अख्खा चाटून काढतो, नंतर पुढे चालू करतो. तुम्हाला आतलं अजिबात काढायचं नाही. वेटर सुद्धा आपल्या संपर्कात आहे. ही दुनिया आहे, ही जाणून घ्या. शिनी नेलं लॉजवर. आता लॉजचं पुण्याचं गणित कसं आहे तुम्हाला सांगतो. जिथं पोलीस स्टेशन आहे, जिथं मध्यवस्ती, तिथं लोक रिस्क घेत नाहीत. कोणतं लॉज आणि कोणतं बार हे कुणाच्या मालकीचं आहे हे बघत, ही आतली दुनिया तुम्ही जाणून घ्या. आज मनापासून आपलं दिवाळीच्या शुभेच्छा कुणाला द्यायच्यात माहिती का? माझ्या संपर्कात एक 8-9 अंध व्यक्ती लहानपासून बिचारा दिसत नाही, पण त्यांनी मला सांगितलं, माझे खरे सबस्क्रायबर ते आता जे 1.25 लाख आहेत त्याच्यातले पहिले 7-8 जण ते म्हणले, मामा देवाने डोळं नाही दिलं पण तुमच्या ऐकतो आम्ही, त्यातून आम्ही दुनिया बघितली आणि त्यांच्यासाठीच सांगतो मी, ते माझे खरे सबस्क्रायबर. दुनिया कशी आहे बघा. लॉजचा विषय असा आहे, सगळे गोष्टी चालली, बाहेर न्यायची, लॉजवर न्यायची, रंगारंग कार्यक्रम करायचा. मग लॉज कुठला सिलेक्शन करायचं पुण्यातलं सांगतोय तुम्हाला, मध्यवर्तीचा नाही, थोडं साईडला आउटसाईड बघायची. जे लॉज, आता हे लॉज बीच पेट्रोल पंप ज्या ठिकाणी 5-10 हजार रुपये महिन्याच्या काही लाखात इन्कम आहे, असे सर्वसामान्याचे अजिबात नसतात. रिक्षावाल्याचं लॉज नाहीत, कष्टकऱ्याचं नाहीत, हमालाचं नाहीत, मार्केटला काम करणारचं नाहीत, शेतकऱ्याचं नाहीत, दूधवाल्याचं नाहीत, कुठलंही काम करणारचं किरकोळ दुकानदाराचं नाहीत. हे लॉज आहेत. त्यांचं कनेक्शन नगरसेवक, आमदारचा बाच्याचा पुतण्यान, आमदारचा रिलेटिव्ह, नातेवाईक, दुनियादारी. ताकद नाही तिथं पोलिटांची लेट टाकायची. तुम्हाला काय माहिती आतलं? ताकद नाही तर मग गडचिरोली तिकडं माहित नव्हतं का रे? ती तुम्हाला आतलं कळायचं नाही. अशा प्रकारे त्या लॉजवर गेले. तिचं ते मूर्तिमंत सौंदर्य आणि दिल्ली सोडणे हा विषय तुम्हाला आता क्लिअरच करून टाकतो. मुहूर्त बी चांगला आहे. शरीर आपलं स्त्रीला जे शरीर दिलेलं आहे देवाने, 36-24-36 साईज लक्षात आली. 36चा काही भाग म्हणजे असा असतो की तो आवळून ठेवावा लागतो, थोडा दाबून ठेवावा लागतो, त्यासाठी वस्त्र आहेत. 24चा काही संबंध नाही, पण परत खालच्या बाजूला जो 36 असतो त्यातला काही भाग दाबून ठेवावा लागतो वस्त्राने. ते सोडून द्यायचं, त्यातलं अंतर्वस्त्रच नाही घालायची. भाग मोकळा झाला, तो हालचाल करणार, ते कामुकता वाढवणार, बघणारा ठेस काढून पाडणार, गाडी चालवणारा दुसऱ्याला जाऊन चिकाटणार. प्रकार कामे ही दुनिया आहे बरं का. अजूनही ह्या दुनियेचं आजच्या तारखेपर्यंत जग एवढं विकसित झालं, पण स्त्री देहाचा मोह अजिबात कमी झालेला आहे, उलटा वाढलाय. एक कष्ट करणारा, लेकरा बाळांचं शिंबड पोसणारा, डुंगण धुणारा नवरा, त्याला वाटतं की माझा प्रपंच टिकावा, पण त्याच्या बाईने जर सोडलं, ठरवलं ना की शरीर डिल्ल सोडायचं, तो काही करू शकत नाही. कायद्याने बांधला गेलेला आहे. ती पोरं संभळीन नाही संभळीन, तिच्या मनाने ती सोडून जाते, लात मारून जाते प्रपंच, शरीर डिल्ल सोडून परपुरुषाकडे. ही वस्तुस्थिती. पहिलं घेतला त्याला कॉपच्यात, तिचं ते आता माणसाचं कसं आहे, एकच गोष्ट मिळली त्याला कटाळा येतो का. ह्या बकुळाबाईचं शरीर ही केल्या, ते PMTचे कामगार, ते आयुष्यभर त्या झोपीत सुद्धा ते असं करायचं. हे आरशात बघ, ते आरशात बघ, नुसतं हात असा केला तरी 2 गोष्टी हाताला येतात PMT कामगाराच्या, ध्यानात ठेवा. एक म्हणजे इतकं टेक्निक असतं की गाडी कुठल्या गिअरमध्ये, त्याचं नेमकं गिअरचं दांडकं कुठे, गाडी कुठल्या बसतो, कुठल्या गाडी बसतो, कम्प्लीट हिथं ते हेच येणार, गिअरच येणार न वागता. इतकं टेक्निक असतं. ही बघा दुनिया कशी. आणि झोपीत जरी इच्छा झाली ना, असं हात केलं की बायको हाताला येते, ती सगळ्यांच्याच येते. हे नवीन मूर्तिमंत सौंदर्य द्विगुणित करणार याची पाठण तर फार बॉस्कर काढली बकुळाबाईंनी. वा म्हणला काय रिस्पॉन्स. शरम करा बायांनो, आपला नवरा जर बाहेरच्या बाईच्या लफड्यात पडायचा नसेल ना, तर त्याला रिस्पॉन्स द्या. बाया आमूड नाही नको, आज नको बाया, तुम्ही लेना आलाय. अगं बाय बाबा वाटू झालं, गेला नवरा असली टोपी घालून गेला, मला बोंबला तुम्ही. आता तुला फक्त साड्या मिरवायला ना दागिनं, ह्याच्यातच तू खुश राहा. नवरा बोंबाला शिका, चांगला मूर्त येईल. आजपासून नवऱ्याला मी आहे ना,
ही शिंगरू दाबून धरा, ह्या शिंगराला रिस्पॉन्स द्या. हा, पण एकदा सवत तुमच्या आयुष्यात शिरली ना, ती उद्या तुम्हाला दारू पिऊन माराय बसले 90 पिऊन. काय सांगायचं तुम्हाला, बेकार दुनिया आहे, जाणून घ्या. ह्या घटनेमध्ये 1, 2, 3 लागोपाठ 3 कामगार कार्यक्रम केला ती बाई फ्रीमध्ये. त्याला तर वाटलं आयला एखाद्याला कोट्या कोट्याची नुकून लॉटरी लागल्या कसं वाटतं असेल, त्यापेक्षा भारी वाटते मला. फुकाट हे किरकोळ 4-2 हजार रुपये ती लॉचन बिच्चन ही त्याला माहित नाही त्यांनी काय केलं होतं. त्याची संबंध झाल्यानंतर हिने आता एक नवीन सिस्टीम सांगतो, ते जाणून घ्या तुम्ही. पर्समध्ये मोबाईल ठेवायची सोय आली. हिच्या पर्समध्ये होता. ते खडी अशी खडी म्हणतात, काय म्हणतात त्याला, चमक किंवा असे खडे वेगवेगळे चिट्टे. पर्स आकर्षक असे लेडीची माहिती आहे ना. त्यात अशी खडीचं एवढ्याच शेंगदाणे आपलं फुटाण्यावानी एक आकाराचं त्यात आज कॅमेरा सेट केलेला असतो. छोटा कॅमेरा आहे, गोप्रो म्हणतात त्याला. त्या पर्स येत आता पुण्यात दुकान आहेत त्याचे अनेक. तुम्ही लॉजमध्ये गेल्या, तुमचा नुसतं हातात हात गुंफला, मऊ हात गरम गरम हाताला लागल्यावर तुमचं पत्र तर काय ऑर्डर उडलेलाच असतो सगळा. हा, तुम्हाला कसं वाटतं की आता कवा दिला होतोय, कवा स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय, कारण हात गरम गरम आहे. पण ज्या बेडच्या दिशेने बरोबर अँगलमध्ये तिथे पर्स ठेवली, कॅमेरा ठेवला, काय गरम गरम काय कार अख्खा कुत्रा लागला प्रपंचाला. कसा लागतो बघा. ते कॅमेरा होता तसा ठेवलेला, तिने शूट करून घेतलं. शूट केल्यानंतर आला कॅप्चरमध्ये गडी काय 4-2 मिनिटं उड्या हाणून गेला असं निघून. ते बा असं स्वर्गीय सुखात तरंगत असं स्वप्नात माणूस नाही कधी कधी लय खुश होतो. 2-3 दिवस सुखाने राहिलं. 7 दिवशी तिने सांगितलं ना, 2 लाख लय नको आपल्याला. 2 लाख एवढं कुठं असतं का, असं कर मग तू असं करू. नाही उर नाही, 2 लाख टाक, नाही तर कॅमेरा सकट मी पोलीस स्टेशन मध्ये माझ्याकडे व्हिडिओ कुठे दाखवले मी त्याला. ती बायको काय म्हणे, बायकोले कडा की मिळून हात्यानं दुनियादार. आधी नाही कळलं का, सोन्याची कांडी कुठं बुडवायची कळले पाहिजे ना, आधी कळावं लागतंय. गुतल्यावर त्याने डोकं लावलं. म्हणलं हे बघ, ही आयडिया द्यायला आहेच. आता कसं असतं, पतसंस्था त्या तिथालची कोणाला आडी अडचणी, शिक्षणाच्या पोराचं एज्युकेशनचा टाइम असेल, तुमचा अचानक अपघात झाला, दवाखान्याचा टाइम, माणसाला कधी कुठले टाइम सांगता येत नाही त्यांना. म्हणून म्हणलं पैसे पाळून राहा. काही टाइम आला तर ते तिथले एक पतसंस्था असती, 1-2 लाख मिळतात, तिथे घेऊन दे. आयला मला बायकोला काय जाऊ दे, मला माती खाल्ली तेव्हा आपण चुकलं, 2 लाखाला टाकलं, दिलं बा. ह्याचं तर तुम्हाला सांगतो, नागोबाने असं ठरवून टाकलं. 2 लाखाला किती त्रास कामाचं तुम्हाला माहित आहे. आयुष्यात पर स्त्री माते समान. मला आता नको 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 वाटू झालं. म्हणला मी नुसतं बुधवारी पेठेत गेलं तरी माझं 500 काम झालं असतं. मला हे कोणत्या देवाने सांगितलं बा मला, नको नको नको. हे अशी 3 जण फसावली, 4-5 लाख रुपये जमा केले. शेवट हे 3 बी काय, आता कसं असतं काय कायचं, आतली मैत्री असते. हे आज लय दमलंय, आज लय साहेब बोलला, हे आज पगार झालाय, आज तुझा खर्च, पुढल्या पगाराला माझा खर्च, एक असं बसतात. आणि मला स्वतःला वाटतं, महिन्याभर तो जीव जर आदबत असून स्वतः प्रपंचासाठी, लेकरा बाळासाठी, त्याच्या शिक्षणासाठी आयुष्य जे जावतो ना, त्याला सुद्धा हक्क आहे ना थोडंसं. महिन्यातून एकदा काय अडचण आहे, थोडं नाही आणि ती बी काय हाय फाय नको आपलं, थोडं आपलं फुटान बिटान ओके बसले बा. बोलता हे थोडं हे म्हणले नाही, आज माझा खर्च होऊन द्या, पण 2 लाख देणारा माणूस म्हणला 200च कोठाच काय घेऊन बसला तुम्ही, होते म्हणलं होते, मला त्रास तुला झालाय. ती गन्नी म्हणले आपलं कारखाना झालाय करेक्ट. काही होऊन दे म्हणल्या. उद्या भारती पोलीस स्टेशन त्या इलाक्यात जाऊन म्हणले साहेबाचं पायदार राहायचं, आम्हाला काय, आम्ही नोकरदारी, आम्ही काय करू शकत नाही साहेब, हा काही होऊ द्या म्हणलं. तिकडे कायदा कानून सुव्यवस्था आपण काहीतरी करू भाऊ म्हणले. पण ही लय असं बोसाडून सोडून दिल्यासारखं वाटतंय भाऊ म्हणले. ती लय अवघड आहे. गेले भारती पोलीस स्टेशन. आता तिथले जे पी आहेत त्यांनी गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेतलं की हे जर नाही थांबलं, कायद्याच्या प्रोसेसमध्ये ही बाईच्या बाजून कायदे लय, कुठं अडकते कुठं बसते, हे जर नाही थांबलं तर ही आणखी 10 जणांना फसवल्याशिवाय, आणि ह्याच्यातून क्राईम मोठा होऊ शकतो, उद्या मर्डर होऊ शकतो. कायद्याने त्यांचं काम पूर्ण केलं. भारती पोलीस स्टेशनचं विशेष आभार माझ्या वतीने. त्यांनी प्लॅन तयार केला. म्हणजे रेड हँडला काय लागतं, व्हिडिओ व्हिज्युअल रेड हँड पकड लावून नेला. त्यांनी प्लॅन तयार केला. प्लॅननुसार त्या बाईला फोन केला, बकुळा बाईला.
एक बिझनेस प्लॅन आहे, भांडवल आम्ही गुंतवतो, आम्ही म्हणजे पोलीस नाही, असं एक समजा उद्योगपती बोलतोय किंवा काय, तुम्ही करू शकता का, तुमच्या ओळखी वगैरे समज असेल तुम्ही असं असं करू शकता का, 1-2-3 कोटी आम्ही गुंतवतो आणि तुम्हाला नाही म्हणलं तरी ₹1 वर्षात सहज वाटवून, याला म्हणतात गाजार टांगणे. गुंतलेले हिचं कामच होतं, पैसे गुंतले, ते नकली कस्टमर, तो माणूस स्वतः, त्यामुळे हिला वाटलं फुकट झटका द्यायला हरकत नाही, ते पोलिसच, व्हिडिओ कॅमेरा चालू, सगळं ऑन द स्पॉट बाई कॅच केली, मग उचलली आणली. रडत होती, काय सांगायचं तुम्हाला, अख्खा पेपरला न्यूजला बातमी आली, मग सगळीकडे गाजलं. मी आता थोडी लेट सांगतो. तिचा जो नवरा होता, त्या नवऱ्यानी ही अशी वळवळ करायला लागल्यावर तिला ऑलरेडी सोडून दिलं होतं, तो दुसरीकडे राहत होता, तो बेटाय सुद्धा आला नाही. ती वकीलला सांगतो, माझा घटस्फोटच करू नकोच, कष्ट करा भाकर खा, ह्या तत्वानुसार मानणारा ह्यो, आणि हिला पाहिजे होता पैसा, हिला पाहिजे व्हायचं तो कोट्याधीश, कसं मेळ खायचा, साकडला साकडेच लागतो. अशा तऱ्हेने ही आता ही आज जाईल. बरं पुढचं काय होणार तुम्हाला सांगतो. ती केस बी दाखल केली, तिने काही खून केलेला नाही, मर्डर केलेला नाही, कारण आपली जी आताची कायदा व्यवस्था आहे, कायदा, ही केस कोर्टात जाईल. लय पूर्ण शिक्षा झाली तरी 3-3.5 वर्षात परत बाहेर येणार, गॅरंटी लिहून देतात, कारण त्या प्रकारचाच कायदा आहे. 420चा गुन्हा लागणार, फसवणुकीचा, ती रक्कम जप्त होणार, खातं सील होणार, ती काय असेल ते न्यायाधीश आदरणीय, वंदनीय, असे कवा कवा निंदनीय, जाऊन द्या मरून द्या, त्यांच्यानुसार 3 वर्षांनी जर ही बाय बाहेर आली, तुम्हाला आता PMTने काय केलंय, जाऊन दे गाडी लगेच, हा म्हणजे PMT नाही, जाऊन दे गाडी, म्हणजे तिला कामावून काढून टाकलं, तिला काय तिथे चान्स नाही. ही काय टाळण पाखवात घेऊन बसणार आहे का कुठं कीर्तन करा, 3 वर्षांनी बाहेर आल्या. हिच्या डोक्यात एकच, नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते, अन सांगा राया, सांगा मी कशी दिसते. परत अशा प्रकारची टोपी ती शोधणार, म्हणजे शोधणार. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.